नमस्कार, मी प्रणय साठम, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष। एक दुपारी आमच्या पदाधिकाऱ्याचा मला मुंबई दादरवरून फोन आला की अशा काही लोकांची फसवणूक कल्याण येथे झालेली आहे। त्याची शहानिशा करण्याकरता इथे आल्यावर आम्हाला निष्पन्न झालं की जवळपास हा छोटा मोठा स्कॅम नसून एक 700-800 लोकांना फसवणूक झालेली आहे पूर्ण राज्यात। आणि जवळपास एक कल्याणमध्येच बघाल तर 1.5-2 कोटीचा हा स्कॅम झालेला आहे। काही सामान्य लोकांनी 10,000, 25,000, 2 लाख, 4 लाख असे कोणाकडून व्याजाने घेऊन भरलेले आहेत। काही महिला तर घरकाम करणारे आहेत, त्यांचा दिल्लीचा उदरनिर्वाह त्यांनी याच्यात इन्व्हेस्ट केलेला आहे। आणि साधारणतः ही सुषमा पालेकरची स्त्री आहे, ती कंपनीचे थोडक्यात मालकीण असल्याचाच बनाव करत आहे आणि आता तिला CEO पद देखील आहे। आणि ती महिला प्रत्येकाच्या घरी जाऊन तिने कन्व्हिन्स केलं आहे। आता तर काही बोलण्यात आम्हाला निष्पन्न झालं की त्या लेडीने स्वतःहून पहिले त्यांचे पैसे भरले आणि नंतर त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले। आणि आता ती महिला टाळाटाळ करत आहे की मला या देखील काही माहिती नाही। आता या सामान्य जनतेला कोणी न्याय द्यायचा? मूळ प्रश्न असा आहे की आता यांचे पैसे नक्की कुठे गेले या सुषमाबाईला पण माहिती नाही आहे, पण तिने कन्व्हिन्स करताना त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दिले। आज ही गोष्ट मनसेकडेही आलेली आहेत। माझ्यासोबत माझे मित्र कपिल पवार, गणेश लांडगे तसेच रुपेश सगळे हजर आहोत आणि आम्ही या पोलिसांना रितसरी तक्रार दिलेली आहे। जवळपास याच्यामध्ये 100 ते 150 लोकांची नावं आहेत ज्यांनी ग्रुप क्रिएट केलेले आहेत। प्रत्येक ग्रुपमध्ये कोणाच्या 10-10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, कोणाचे 15 लाख आहेत। आज यांना न्याय मिळावा हीच आम्ही अपेक्षा करतो आहे आणि तेच आम्ही आज तुमच्याकडून पोलिसांकडेही आम्ही देखील मागणी करतो की पोलिसांनी गांभीर्याने यात लक्ष घालावे आणि यांना न्याय मिळवून द्यावा। आज आमच्या कल्याण जनतेला न्याय हवा आहे, तसंच कल्याणबरोबर इतरही जनता आहे। आता आम्हाला अजून लोक येत आहेत, मुंबईवरून येत आहे, कोकणातून येत आहेत, कोण